दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आज मिळणार आहे। आदिती तटकरेंची माहिती। या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांच्या हप्त्याचं काय? निवडणुकीआधी अटी शर्ती नव्हत्या आणि या मतांसाठी सरकारने हे पाप केलंय। नाना पटोलेंची टीका। 2100 रुपयाचं काय? सरसकट सगळ्या भगिनींना लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ देण्याच्या बाबतचे अर्ज यांनी स्वीकारलेले होते। त्यावेळेस तुम्हाला अटी शर्ती नव्हत्या। मताच्या चक्करमध्ये तुम्हाला हे पाप करायचं होतं। 9 महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील विक्रमी 1,39,434 कोटी परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगानं सदाभाऊ खोतांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी। बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, तात्काळ प्रशासक नेमा, खोतांची मागणी। हा एखादा सराई दरोडेखोराला लाजवेल अशा पद्धतीचा हा दरोडेखोर आहे। एखादा दरोडे काय काय टोळ्या आहेत बघा, मध्य प्रदेशच्या तिकडच्या इकडे आपल्याला चोऱ्या करायला येतात आणि ते पुरावाच ठेवत नाही। हा जयंत पाटील त्यातली अवलाद आहे, पुरावाच काय ठेवत नाही। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या। सुधीर मुनगंटीवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। मुनगंटीवारांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा आहे। मुंबईतील हॉटेल्स आणि उपाहारगृहांमधील मेन्यू कार्ड मराठीत करा। ठाकरे गटाची मागणी। हॉटेल मालकांना तशा सूचना द्या। ठाकरेंचे शिवसेनेचं मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी कुलभूषण पाटलांची नियुक्ती। नियुक्तीला पक्षातून विरोध, सूत्रांची माहिती आहे। रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। विरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे। संजय कदमांनी दापोली विधानसभेची निवडणूक लढवली होती। डीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेनेचा शिवसंवाद दौरा। श्रीकांत शिंदेंचा मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद।